हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज सकाळी-सकाळी आम्ही निघालेलो आहे माझ्या माहेरी म्हणजेच विसापूरला. पियूचे बाबा आम्हाला विसापूरला सोडवणार होते आणि तिकडून तसंच पुढे त्यांच्या ऑफिसला जाणार होते. त्यामुळेच आम्ही सकाळी लवकर निघालो होतो आणि जातानाच आम्ही सुप्यामध्ये फुलं घेतले. वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही 10 किलो फुलं घेतले आणि घरी गेले तर मम्मीने मला रांगोळी काढायचं काम लावलं. रांगोळी काढून घेतली आणि इथे मी फुगे फुगवत आहे. आता ही सगळी तयारी कशाची ते तुम्हाला मी सांगते. फुगे फुगवून घेतले आणि छान असे मी डेकोरेशन करत आहे. जास्त काही खास नाही. घरच्या घरी जशी होईल तशी तयारी चालू आहे. फुग्यांचं काम झालं, की लगेच मी इथे तुळशी वृंदावनाला सजवण्यासाठी घेतलं. माझ्या भावाला मुलगा झालेला आहे आणि आज वहिनी आणि बाळ येणार आहे. त्यांच्याच वेलकमची ही तयारी चालू आहे. फुलांच्या पाकळ्या मम्मीने करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे हे काम आता अजून सोपं झालेलं आहे. बाकी हॉलमधलं आणि बेडरूममधलं डेकोरेशन झालेलं आहे आणि इथे मी बाहेरचं डेकोरेशन करत आहे. पियुष खूप मस्ती करत आहे. त्याच्यामुळे डेकोरेशन खराब नको व्हायला म्हणून आम्ही बाहेरचं ते यायच्या आधी चालू केलं होतं. त्यांना यायला अजून 1 तास टाईम आहे आणि आमचं पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे. हे बघा असं आहे आमचं डेकोरेशन. घरच्या घरीच केलेलं आहे आणि सगळ्यांनी खूप मदत केलेली आहे या डेकोरेशनसाठी आणि सर्व पाहुणे वगैरे सगळे घरी जमलेले आहेत. हे डेकोरेशन कसं वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. नवीन बाळ आता 2.5 महिन्याचं झालेलं आहे आणि भावाचंही हाताचं ऑपरेशन झालं आहे. त्यामुळे वहिनी आता येणार आहेत. हे देवघरासमोरचं डेकोरेशन आहे. यामध्ये खूप जणांनी चेंज केलंय. प्रत्येक जण म्हणत होता, "असं करू, तसं करू." त्यामुळे खूप चेंज चेंज करून हे असं डेकोरेशन झालेलं आहे. हे बेडरूममधलं डेकोरेशन आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा.